रत्नागिरी येथे महाराष्ट्र लोकाधिकार समितीतर्फे आज पत्रकार परिषद घेण्यात आली। रत्नागिरी जिल्ह्यातील एक आदर्श बँक राजापूर अर्बन कोऑपरेटिव्ह लिमिटेडच्या रत्नागिरी शाखेत झालेल्या व्यवहार आणि अनियमिततेबाबत गंभीर आरोप यावेळी करण्यात आला। महाराष्ट्र लोकाधिकार समितीतर्फे जिल्हा निबंधकांची भेट घेण्यात येणार आहे। पत्रकार परिषदेत समितीतर्फे ज्यांनी कर्ज घेतले नाही त्या लोकांनी आत्महत्या करू नये अशी अपेक्षा व्यक्त केली। तसेच लोकांसोबत या लढ्यात उभे राहू असा निर्धार लोकाधिकार समितीचे अध्यक्ष करंदीकर यांनी पत्रकार परिषदेत बोलताना व्यक्त केला। निबंधकांना डीडीआर ऑफिसला राजापूर अर्बन कोऑपरेटिव्ह बँक शाखा रत्नागिरी यांच्या बाबतीत सुनावण्या ज्या चालू आहेत आणि त्यांच्याकडून जो काही चुकीच्या पद्धतीने अनियमित कारभार झालेला आहे, चुकीच्या पद्धतीने कारभार झालेला आहे। काही लोकांच्या तक्रारी आहेत की आम्ही कर्ज न घेता कर्ज दाखवली गेलेली आहे, दुसऱ्या कर्जासाठी दिलेले कागदपत्र अन्य ठिकाणी वापरलेले आहेत आणि कर्ज नावावर दाखवलेले आहेत। अशा ज्या काही तक्रारी आहेत त्या अनुषंगाने चौकशी करावी यासाठी आम्ही डीडीआरना भेटायला आणि त्यांना निवेदन देण्यासाठी आज आलेलो आहोत। बऱ्याचशा ठिकाणी वाहन कर्ज दाखवली गेली आहेत जे वाहनच घेतलेलं नाही। जनरल वाहन घेताना मार्जिन मनी घेऊन पूर्ण वाहनाची जी कर्ज रक्कम असते ती वाहनाला त्या शोरूमला ट्रान्सफर केली जाते। इथे अनेक वाहन कर्ज आता अशा नोटीस आहेत की वाहनच दिलेलं नाहीये। 20-20 लाखाची फॉर्च्युनर सुद्धा कोणाच्या तरी नावाने दाखवलेली आहे। ज्या माणसाला गाडी चालवता येत नाही, गाडीचं लायसन नाही, जो माणूसच आता मयत पावलेला आहे, आत्महत्या केलेली आहे, त्या माणसाच्या नावाने 20 लाख रुपये फॉर्च्युनर साठीचं कर्ज दिसतंय। काही लोकांना 5.5 लाख रुपये कर्ज दाखवलंय, 5,80,000 दाखवलंय, हे वाहन कर्ज म्हणून दाखवलंय, रॅन्डमली वाहन कर्ज दाखवलंय। मग कुठचं वाहन होतं, त्या वाहनाला तुम्ही त्या शोरूमला ट्रान्सफर केले का ते पैसे? ते ट्रान्सफर केले असतील तर त्याच्यावर बोजा चढवला का? ह्या अशा कितीतरी गोष्टी आहेत, म्हणजे टेक्निकली असणाऱ्या गोष्टी आहेत, कुठचाही खुलासा देत नाही। मागितला तर बँक द्यायला नाकारते। याबाबतचे कागदपत्र मागून सुद्धा कर्जदाराने आम्हाला याचे पर्टिक्युलर्स द्या, स्टेटमेंट द्या, पैसे कोणाला ट्रान्सफर केले, त्याचा डीडीचा नंबर काय असेल तो द्या, कुठच्या शोरूमला दिले ते सांगा। अद्यापपर्यंत बँकेकडून कुठचंही सहकार्य झालेलं नाही। त्यामुळे आम्ही निबंधकांना निवेदन देतोय की जोपर्यंत हे काही क्लिअरन्स होत नाही, कारण काही दिवसापूर्वी बँक अधिकाऱ्यांकडून किंवा काही पदाधिकाऱ्यांकडनं प्रेस घेतलेली होती की रत्नागिरी शाखेमध्ये अनियमितता किंवा त्रुटी आहेत असं ते कबूल करतात। मग जर असतील तर कुणी केल्या आणि किती किती लोकांच्या बाबतीत केल्या ह्याचा सुद्धा क्लिअरन्स तुम्ही देणं गरजेचं आहे। अशी शक्यता आहे की ज्यांच्या बाबतीत ह्या त्रुटी आहेत, ज्यांच्या बाबतीत हा बँकेच्या कर्मचाऱ्यांकडनं अनियमित कारभार झालेला आहे, त्यांचेच 101 दाखले मागण्यासाठी तुम्ही निबंधकाकडे अर्ज केलाय अशी आम्हाला शंका आहे। सुनावण्या करू नका आणि जोपर्यंत हे पूर्ण कागदपत्र देत नाही तोपर्यंत तुमच्याकडे म्हणणं देणं सुद्धा कायदेशीर दृष्ट्या अडचणीचं होणार आहे। त्यामुळे ह्या तात्पुरत्या सुनावण्या थांबवायला लागतील आणि यांच्याकडून जर दखल घेतली गेली नाही तर आम्ही सहकार आयुक्तांकडे ह्या सगळ्या प्रकाराची तक्रार करणार आहोत। प्रत्येकाची तक्रार आहे, काही फौजदारी पात्र प्रकरणं आहेत ज्याच्यात फौजदारी केसेस होऊ शकतात, पण त्याचे कागदपत्र पुरेसे न मिळाल्यामुळे फौजदाऱ्या प्रलंबित आहेत। कागदपत्र बँकेने दिले नाही दिले तर आम्ही आयुक्तांकडे जाणार, बँकेचे कागदपत्र जे काय असतील ते द्यायला लावणार, नसतील तर नाही तसा शेरा मारून आम्हाला द्या, आम्ही फौजदाऱ्या दाखल करणार। या स्टेजपर्यंत रत्नागिरीतली परिस्थिती आहे। लोकांनी आत्महत्या होऊ नये, तिथली आत्महत्या करू नयेत या प्रामाणिक भावनेने आम्ही लोकांच्या बरोबर उभे राहण्याचा निश्चय करून आज आम्ही रत्नागिरीमध्ये आणि निबंधकांना भेटायला आलेलो आहे। निबंधकांकडून आणि बँक प्रशासनाकडून आपल्याला सहकार्याची भूमिका किंवा लोकांना सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून कोणतंही पाऊल उचललं गेलं नाही तर आम्ही संघटना म्हणून आंदोलन करू, पण वेळ प्रसंगी रस्त्यावर येऊ, पण लोकांच्या बरोबर या लढ्यासाठी आम्ही कायमस्वरूपी लोकांच्या बरोबर उभे राहणार। टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। टाइम्स डिजिटल।